वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपला आता उपक्रम सुरू आहे तो आहे वेदांत वैभव, आणि या वेदांत वैभवातली आपली 3 उपनिषदं बघून झालेली आहेत। ईश, केन आणि कठ उपनिषदाचा आपण अभ्यास केलेला आहे, निदान त्याची तोंड ओळख करून घेतलेली आहे, त्याच्यातल्या कथा, त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याच्यातले मंत्र समजावून घेतलेले आहेत। ते कुठल्या वेदातले आहेत, कारण उपनिषदं जरी 11 प्रमुख उपनिषदं असली तरी ती वेगवेगळ्या वेदातली आहेत। आणि आत्ता आपलं सुरू आहे ते प्रश्नोपनिषद, आणि प्रश्नोपनिषद आहे हे अथर्व वेदातलं आहे। आणि त्या प्रश्नोपनिषदामध्ये 6 शिष्यांनी 6 प्रश्न विचारलेत, प्रत्येकाने एक एक असे 6 प्रश्न विचारलेले आहेत। आणि हे जे उपनिषद आहे हे अथर्व वेदातलं उपनिषद आहे। अथर्व वेद हा पूर्वी ग्राह्य मानला जात नव्हता, त्यामुळे भगवद्गीतेमध्ये सुद्धा जितके उल्लेख आहेत त्रैविद्यामाम किंवा ऋक्साम यजुरेवच, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ह्याचाच उल्लेख आहे। अथर्ववेदाचे उल्लेख कमी आढळतात, कारण अथर्ववेदामध्ये इंद्रजाल आहे, जादूटोणा आहे, याविषयीची माहिती आहे। पण आणखीन एक त्याच्यातलं महत्त्व असं आहे की आयुर्वेदाचा पाया आहे हा अथर्ववेदच आहे। त्यामुळे आयुर्वेदाला, कारण अथर्ववेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवर, वेगवेगळ्या पीडांवर काही मंत्र सांगितलेले आहेत। संपूर्ण अथर्ववेद हा 20 कांड, 731 सूक्त आणि 6000 ऋचा यांचा इतका मोठा विस्तार आहे। आणि या अथर्ववेदाच्या पुन्हा 2 शाखा आहेत, एक आहे शौनक आणि एक आहे पिप्पलाद। आत्ता आपण ज्या उपनिषदाचा अभ्यास करतोय ते पिप्पलाद ऋषींकडे 6 शिष्य गेले हे आपण पाहिलेले आहे। आणि आता ह्याच्या पुढची सुद्धा आणखीन जी 2 उपनिषदं बघणार आहोत, म्हणजे प्रश्न झाल्यानंतर मुंडक आहे आणि मांडुक्य, ही 3ही उपनिषदं ही अथर्ववेदाची आहेत असंही म्हटलेलं आहे। खरं म्हटलं ना तर अथर्ववेदाचं मूळ नाव आहे अथर्व अंगिरस, 2 ऋषींचं आहे। आणि यज्ञामध्ये ब्रह्मा नावक जो ऋत्विज आहे याचा विनियोग करतो, म्हणून ह्याला ब्रह्मवेद असंही म्हटलं जातं। ह्या अथर्ववेदाला ब्रह्मवेद असंही म्हटलेलं आहे। आणि अभिचारक विषय मंत्राचं ज्ञान असणारे हे 2 ऋषी होते। आणि जे अथर्व ऋषी होते ना त्यांना रोगांचा नाश कसा करायचा या मंत्राचं ज्ञान होतं, आणि अंगिरस ऋषींना शत्रूंचा नाश कसा करायचा ह्याविषयीचं ज्ञान होतं। आणि म्हणून हे अभिचारांचं प्राधान्य असल्यामुळे हे ह्या अथर्व वेदाचं वैशिष्ट्य आहे। आणि खरंच भारतीय आयुर्वेदाचं मूळसुद्धा याच्यातच सापडतं, कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा औषधोपचाराबरोबरच श्रद्धेला महत्त्व आहे, मंत्राला महत्त्व आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रसंगी
म्हणजे अगदी विवाह असेल, पुत्रजन्म असेल, राज्याभिषेक असेल, मृत्यू असेल, या जीवनातले जे महत्त्वाचे प्रसंग आहेत, ह्या सगळ्या वेळेला अथर्ववेदेतील मंत्रांचं उच्चारण केलं जातं. किंवा आणखीन एक आपल्यासाठी एक आणखीन माहिती आपण बघूया की ज्वर असेल, कोड असेल किंवा राजयक्ष्मा किंवा क्षय ज्याला म्हणतात, खोकला असेल, केस गळणं असेल, दृष्टिक्षय असेल, शक्तिक्षय असेल किंवा बुद्धिभ्रंश असेल, या सगळ्या व्याधींवर उपचार सांगणारे मंत्र या अथर्ववेदामध्ये आहे. किती महत्त्वाचं आहे. आणि आपण जे अथर्वशीर्ष म्हणतो हे सुद्धा एक उपनिषदच आहे आणि हे देखील अथर्ववेदात आलेलं आहे. आणि म्हणूनच अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला आपण जे 2 शांती मंत्र म्हणतो, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः, हा एक मंत्र. आणि दुसरा आहे ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. त्यामुळे प्रत्येक वेदाचे शांतिमंत्र वेगळेत, पण अथर्ववेदाचा हा स्पेशल एक वैशिष्ट्यपूर्ण असा शांतिमंत्र आहे. त्यामुळे ह्या उपनिषदामध्ये आणि पुढच्या 2 उपनिषदामध्ये आपण हाच शांतिमंत्र म्हणणार आहोत. त्यामुळे हे सगळं अथर्ववेदातलं हे उपनिषद आहे, प्रश्नोपनिषद, आणि त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. शांतिमंत्र झाले, प्रस्तावना झाली. प्रस्तावनेमध्ये सुद्धा मागच्या भागामध्ये आपण एक कथा पाहिली होती. कथा म्हणजे पूर्वपीठिका पाहिली होती की पिप्पलाद ऋषी आहेत आणि पिप्पलाद ऋषींकडे 6 वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं 6 वेगवेगळे मोठे ऋषी की ज्यांचं स्वतःचं गुरुकुल आहे, असे कोवळ्या वयाचे लहान नाही आहेत, मोठे आहेत की ज्यांचं स्वतःचं गुरुकुल आहे, पण ते चालवत असताना त्यांना काही प्रश्न पडले, त्यांना काही समस्या आल्या आणि त्यांचं निराकरण कुठे करावं. आणि म्हणून हे 6ही शिष्य पिप्पलाद ऋषींकडे गेले आणि पिप्पलाद ऋषींनी त्यांचं अतिशय स्वागत केलं. पण त्यांना ते म्हणाले, पिप्पलाद ऋषी म्हणाले की तुम्ही इथे 1 वर्षभर माझ्या आश्रमामध्ये 1 वर्षभर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून राहा आणि 1 वर्षांनी तुम्हाला जे पाहिजेत ते प्रश्न विचारा. पण त्याची उत्तरं मला माहिती असतील असं नाही, पण मला जर माहिती असतील तर मी त्याचं निश्चित उत्तर देईन. आणि त्याप्रमाणे त्याला मान्यता दिली ह्या 6 ऋषींनी आणि ते 1 वर्ष आश्रमात थांबले. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की त्याच्यापैकी एका शिष्याने प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता हेही आपण पाहिलं होतं. 6 वेगवेगळे प्रश्न आपण खरं तर बघणार आहोत. तो पहिला शिष्य कोण होता? कबंधी कात्यायन. आणि त्यांनी प्रश्न काय विचारला होता की हे सगळी प्रजा कुठून निर्माण होते, असा त्याचा प्रश्न होता. आज आपण आणि त्याचं उत्तर सविस्तर जवळजवळ 16 मंत्रामध्ये त्या कबंधी कात्यायनाच्या प्रश्नाचं उत्तर पिप्पलाद मुनींनी दिलं होतं. इथपर्यंत आपण आलो होतो. आता आज दुसरा प्रश्न, दुसरा शिष्य. दुसऱ्या शिष्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे भार्गव. आणि हा भार्गव कुठून आलेला आहे? विदर्भ प्रांतातला आहे, विदर्भातनं आलेला आहे. आणि पूर्वी अशीच पद्धत होती, स्वतःचं नाव सांगायचं आणि आपण कुठल्या प्रांतातनं आलो आहे, कुठल्या भागातनं आलो आहे किंवा आपल्या वडिलांचं नाव किंवा गोत्र सांगण्याची पद्धत होतं. आजही आपण तसंच करतो ना, आपलं नाव सांगतो, पित्याचं नाव किंवा पतीचं नाव सांगतो आणि आडनाव सांगतो. या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे नावं कॉमन असतील एखाद्या वेळेस, पण त्या पित्याचं नाव सांगितल्यानंतर एक तर उल्लेख होतो, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कुणाचा मुलगा आहे? ह्या पित्याचा मुलगा आहे किंवा ह्या प्रांतातनं मी आलो आहे असंही सांगण्याची प्रथा होती. आणि त्यालाच अनुसरून आता ह्या दुसऱ्या प्रश्नाला म्हणजे दुसऱ्या खंडाला आपण सुरुवात करतो आहे. प्रश्न काय आहे, कोणी विचारला आहे, की एका प्रश्नामध्ये किती उपप्रश्न आहेत, हे सगळं आपण समजावून घेऊया. आणि त्याला पिप्पलाद ऋषी काय उत्तर देत आहेत हेही बघूया. प्रश्न जरी आपण विचारला नसला तरी आपल्या वतीने कोणीतरी प्रश्न विचारला आहे, कारण आपल्यालाही या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नव्हती. पण आता ह्या निमित्ताने, जसं अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला गीतेची उकल थोडी तरी झाली,
तशीच या 6 शिष्यांच्या निमित्ताने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं समर्पक आणि अतिशय थोडक्यामध्ये संक्षिप्त पण समर्पक उत्तरं मिळणार आहेत. चला बघू तर मग. अथ द्वितीयः खण्डः. अथः एनं भार्गवः वैदर्भीः पप्रच्छ. विदर्भ देशातल्या भार्गवानी एक प्रश्न विचारला. पप्रच्छ. पप्रच्छ हे पृच्छ धातूचं परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. परोक्ष भूतकाळ म्हणजे जो आपल्याला माहीत नाही, फार पूर्वी होऊन गेला आहे, तो परोक्ष भूतकाळ आहे. काय प्रश्न विचारला? भगवन. प्रश्न विचारताना गुरूंना आदर दिलेला आहे. गुरूंना म्हटलेलं आहे, भगवन कति एव देवाः प्रजां विधारयन्ते. कुठले देवता ह्या म्हणजे ह्याला धारण करतात. कतरे एतत् प्रकाशयन्ते. कहा पुनः येषां वरिष्ठः इति. एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. बघा आता आधी शब्दशः अर्थ बघूया आणि मग त्याचं विश्लेषण पण बघूया. अथ म्हणजे नंतर, त्याच्यानंतर म्हणजे मागचा प्रश्न आता संपला, कंप्लीट झालेला आहे. आता त्याच्यानंतर अथ म्हणजे नंतर वैदर्भीही भार्गवः, विदर्भातून आलेल्या भार्गवानी पुढे येऊन असा प्रश्न विचारला. प्रश्नम अप्रच्छन पप्रच्छ. काय विचारला? भगवन या प्रजा निर्माण झाल्या. मागच्या वेळेला तुम्ही त्याचं उत्तर दिला की ह्या प्रजा निर्माण कशा झाल्या, पण ह्या प्रजांना किती देव धारण करतात, प्रजांना किती देव धारण करतात, त्यांना कोण कोण प्रकाशित करतात, आणि पुन्हा या सर्व देवतामध्ये श्रेष्ठ कोण आहे याची उत्तरं तुम्ही कृपया द्यावीत. या सगळ्यामध्ये या नुसत्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार नाही आहोत. याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी येत आहेत बघा. एकाचा प्रश्न विचारून झाल्यावर त्याला गुरूंनी उत्तर दिल्यानंतर दुसरा जण प्रश्न विचारतोय. प्रश्न विचारताना सुद्धा गुरूंचा यथायोग्य आदर केलेला आहे, भगवन म्हटलेलं आहे, आणि प्रश्न अतिशय सुस्पष्ट असे प्रश्न विचारलेले आहेत. आता इथे आपण बघतोय की त्यांनी विचारलं आहे की या प्रजांना किती देव धारण करतात. आता इथे देव म्हणजे कोण आहे? आपण म्हणतो ते देव नाही बरं का. इथे देवता म्हणजे इंद्रिय आहेत. काय सुंदर प्रश्न. आणि आता उपनिषदातनं आपण हे आपल्याला जाणून घेणार आहोत की प्रत्येक शब्दाचा संदर्भानुसार अर्थ बदलतो. देव या शब्दाची व्युत्पत्ती आपण पाहिली होती मागे. द्योतनात्मक इति देवः. जे प्रकाशित आहेत ते देव, हे आपल्याला कळलं. देव हे देवांच्या मागे आपल्याला औरा दिसतो, तेजोवलय असतो, आणि देव हे प्रकाशाचं प्रतीक आहे. पण त्याचप्रमाणे आपली इंद्रियेतनं ही सुद्धा प्रकाशित होतात. ही प्रकाशित इंद्रिय आहेत, आणि म्हणून इथे इंद्रियांना देव म्हटलेलं आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, कारण जो प्रकाशमान करतो तो देव. बघा आपली ही सगळी काय म्हणतात आपण, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, पाहिलं होतं ना आपण भगवद्गीतेत. या सगळ्या द्वारातनं प्रकाश येत असतो. डोळ्यातनं प्रकाश आहे, नाकातनं प्रकाश आहे, जिव्हेतनं प्रकाश आहे, कानातनं प्रकाश आहे, गुदद्वार आहे, मूत्रद्वार आहे, नाभी आहे आणि ब्रह्मद्वार, अशा 11 इंद्रियातनं प्रकाश येतच असतो. पण हे सगळं करत असताना त्या सगळी इंद्रिय बाह्य विश्व आणि विषय यांना प्रकाशित करतात. बघा आपली पंच ज्ञानेंद्रिय त्यांच्या प्रकाशामुळे इतर विषयांना प्रकाशित करतात. आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे डोळे त्यांना प्रकाशित करतात. ती वस्तू तिथे असतेच, पण तुम्ही डोळे मिटले तर ती वस्तू दिसणार नाही. डोळे उघडतो तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते. नाकाने आपल्याला वास येतो, एखादं रातराणी बहरली आहे किंवा मोगरा फुलला आहे किंवा चाफ्याची फुलं कोणीतरी आणली आहेत तर त्याचा वास आपल्याला नाक करून देतं, घ्राणेंद्रिय आहे. कानाने आपल्याला ध्वनी ऐकू येतो, त्वचेने स्पर्श समजतो, रसनेने त्याची चव समजते. म्हणजे ही सगळी इंद्रिय त्या त्या गोष्टींना प्रकाशित करतात. बरं, प्रत्येक इंद्रियाचं कार्य आणि त्याचा महिमा वेगवेगळा आहे, स्वतंत्र आहे. नाकाने आपण पाहू नाही शकत, कानाने आपण चव नाही घेऊ शकत किंवा स्पर्शाने ऐकू नाही शकत.
प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. त्यामुळे शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. याप्रमाणे या देवतांचे सुद्धा 2 विभाग केले. ज्ञानेंद्रिय हे माहिती पोचवतात आणि कर्मेंद्रिय ते इम्प्लिमेंट करतात. म्हणजे वास आला किंवा काहीतरी खावंसं वाटलं की पाय मला तिथे घेऊन जातात, हाताने मी त्याची चव बघते. म्हणजे या सगळ्या इंद्रियांचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन आहे. ही इंद्रिय कार्यकारण लक्षणाने युक्त आहेत किंवा या विश्वामध्ये विविध शक्ती काम करतात. त्या शक्ती देवता आपल्या इंद्रियांना शक्ती देतात आणि त्यांच्यावर सत्ता गाजवतात किंवा त्यांचं नियमन करतात. प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता आहे, हेही माहिती आहे. किती आता बघा, एका मंत्रामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला कळल्या. आता खरंच आहे, शुभ कार्य कुठलंही, आता या जो भार्गव विदर्भ प्रांतातला आहे त्यांनी आपलं प्रांत सांगितलं आहे, क्षेत्र सांगितलं आहे. कुठल्याही शुभ कार्याला आपण जेव्हा प्रारंभ करतो, अगदी घरी आपल्या साधा सत्यनारायण असेल, ग्रहमख असेल, उदक शांत असेल, वास्तू शांत असेल, पहिल्यांदा गुरुजी काय सांगतात आपल्याला? क्षेत्राचा उल्लेख करायला सांगतात की नाही? काय म्हणतात गुरुजी? आपल्याकडनं तो संकल्प करवून घेतात. अस्मिन जम्बुद्वीपे भरतखंडे महाराष्ट्र राज्ये पुण्यपत्तने भारद्वाज गोत्रस्य कुलोत्पन्नः अहम अमुक अमुक शर्मा मम सकल कार्य सिद्ध्यर्थम इदम किंवा सत्यनारायण देवता पूजनम करिष्ये असं म्हणून आपल्याला संकल्प सोडायला सांगतात, पाणी सोडायला सांगतात. म्हणजे हा संकल्प सिद्धीला जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तुम्ही कुठे आहात, कुठे राहताय, काय तुमचं नाव आहे, तुमचं गोत्र काय आहे, हे सगळं झाल्यानंतर तो संकल्प तुमच्या नावावर रुजू होतो. काय सुंदर सांगितलं आहे. तो संकल्प तुमच्या नावावर रुजू होतं, कारण ह्याच्यामध्ये अक्षांश रेखांश ह्याचाही उल्लेख आहे, कालाचा उल्लेख आहे. केव्हा करताय तुम्ही पूजा? श्रावण मासे शुक्ल पक्षे द्वितीयां तिथ्यां अहम पूजनम करिष्ये. म्हणजे तुम्ही कधी करताय? मागच्या वर्षी नाही, आत्ता श्रावण महिन्यामध्ये द्वितीयेच्या दिवशी शुक्ल पक्षात, असं सगळं बोलावं लागतं, तेव्हा तो संकल्प होतो. इथे तसा संकल्प नव्हता, पण हे सगळं त्या भार्गवानी माझं प्रांत सांगून इथे त्याची स्पष्ट सूचना केलेली आहे. इथे विचारलं होतं, या इंद्रियामध्ये वरिष्ठ कोण? कहा पुनः येषां वरिष्ठः. वरिष्ठ शब्दसुद्धा आपल्याला माहिती आहे, ओळखीचा आहे. वरिष्ठ किंवा आपण ऑफिसमध्ये सुद्धा आमचे वरिष्ठ किंवा बॉस ज्याला आपण म्हणतो, साहेब, त्यांना वरिष्ठ म्हणतो, पण तेवढाच शब्द नाही आहे. वरिष्ठचा अर्थ आहे वरहा, वरीयस, वरिष्ठ. जसं आपण आपल्याकडे कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, तसंच आहे. वरहा, वरीयस आणि वरिष्ठ. कनहा, कनीयस आणि कनिष्ठ, किंवा जायहा, जायस आणि ज्येष्ठ. ओळखीचे शब्द आहेत तुमच्या, नाही असं नाही आहे, पण ह्या 3 डिग्रीज आहे. आणि वरिष्ठ म्हणजे सगळ्यात बेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. जायस शब्दसुद्धा आपल्याला भगवद्गीतेत गेला होता. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धीर जनार्दन. तिथे बुद्धी ही स्त्रीलिंगी होती म्हणून जायसचं जायसी झालं होतं. इथे मात्र आता वरिष्ठ, या इंद्रियामध्ये वरिष्ठ कोण असं म्हटलेलं आहे. बघूया आता काय उत्तर देत आहेत. पिप्पलाद ऋषी म्हणत आहेत, तस्मै सह उवाच. त्याला ते म्हणाले, आकाशः एह एव वै एषः देवः. आकाश हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, हा निश्चितपणे हाच देव श्रेष्ठ आहे. वायु, अग्नि, आपः, पृथिवी, वांग, मनः, चक्षु, श्रोत्रम च, हे सगळे देवच आहेत. ते प्रकाश्य अभिवदन्ति वयम एतत् बाणम अवष्टभ्य विधारयामः. हे सगळे आहेत बरं का. आपल्या शरीरात स्वपंचमहाभूत आहेत, आपल्याला माहिती आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे, वाणी आहे, मन आहे, चक्षु आहे, श्रोत्र आहे, या सगळ्या देवता आहेत. आणि ते म्हणतात, ते प्रकाश्य अभिवदन्ति, ते म्हणतात वयम एतत् बाणम अवष्टभ्य. बाण, आता इथे बाणचा अर्थ आहे शरीर. या शरीराला, हा खुंटा आहे, बाण याचा अर्थ खरं तर खुंटा किंवा स्तंभ आहे. आम्ही ह्या शरीराला
अवष्टभ्य याचा आश्रय करून आम्ही याला धारण करतो असं म्हटलेलं आहे. बघा आता एका मंत्रामध्ये किती आलेलं आहे. आणि ह्या उपनिषदाची म्हणा किंवा भगवद्गीतेची म्हणा ही वैशिष्ट्य, ही विशेषता आहे की एक शब्द बोलतात आणि त्याच्यात बाकीचं सगळं अंतर्भूत होतं. मागे पाहिलं होतं आपण 4थ्या अध्यायामध्ये, श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. श्रोत्र आणि आदी म्हटलं होतं, म्हणजे त्याच्यात वाणी आली, चक्षु आलं, सगळी घ्राणे सगळं आलं त्याच्यामध्ये. तसंच इथे सुद्धा असं म्हणलेलं आहे, वांग मन चक्षुश्रोत्रम. हे सगळं आता त्याच्या वाकमध्ये पाणी आलं आहे, पाद आलं आहे, पायू आहे, उपस्थ आहे, ही पंचकर्मेंद्रिय सूचित केली आहेत. तर श्रोत्र या शब्दातनं कर्ण आहे, त्वचा आहे, चक्षु आहे, जिव्हा आहे, घ्राणेंद्रिय, ही सगळी पंचज्ञानेंद्रिय सूचित केली आहे. हे सगळ्या इंद्रियांना म्हटले देवता. या सगळ्या इंद्रियांना देवता म्हटलं आहे. आणि त्याच्याच जोडीला मन या शब्दामधनं अंतःकरण व्यक्त केले. आणि अंतःकरणाचे सुद्धा 4 भाग आहेत. आपल्याला मन हे एकच वाटतं, पण बरोबर आहे, पण अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चतुष्टय सूचित केलेले आहे. म्हणजे बघा देवता किती आहेत, पंचमहाभूत आहे, अंतःकरण चतुष्टय आहे, पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. हे सगळे म्हटलं तर ही 24 तत्व आहेत. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचविषय हे सगळं आणि अंतःकरण चतुष्टय ह्या सगळ्यांचं 24 देवता आहेत असं म्हटलेलं आहे. आणि ते शरीराला धारण करतात. आणि ही सगळी इंद्रिय जरी आपल्याला प्रकाशित करत असली तरी त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण, त्याचं महात्म्य कोणाचे असं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, अशी कल्पना केली. ते भांडत नाहीत बरं का, त्यांच्यामध्ये मतभेद नाही, त्यांच्यामध्ये कलह नाही, पण अशी एक कल्पना केली. आणि त्याच्यातनं एक कथा पुढे येणार आहे आपल्याला. पुढे आत्ता नाही, ह्या उपनिषदात नाही, छांदोग्य उपनिषदामध्ये एक कथा अशी आलेली आहे की या सगळ्या इंद्रियांचं झालं भांडण. जसं आपण पंचतंत्र किंवा ईसापनीतीमध्ये पाहतो ना की सगळ्यांचं भांडण झालं की कोण श्रेष्ठ. तसंच एक गमतीने ही कल्पना केलेली आहे की सगळी इंद्रिय एकमेकाशी स्पर्धा करतात आणि आपल्या आपल्या विषयांना प्रकाशमान करून स्वतःचं महात्म्य सांगतात. डोळे म्हणतात मी श्रेष्ठ आहे, मी बघतो म्हणून तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं. डोळ्यांशिवाय काहीच नाही. कान म्हणतात नाही नाही, तू बघण्याच्या आधी मी ऐकतो. नाक म्हणतं की मला वास येतो. जिव्हा म्हणते मी त्याचं रस आस्वाद घेते. प्रत्येक इंद्रिय आपापलं महात्म्य स्पष्ट करतं. पण हे सगळं करत असताना सगळे म्हणतात बरं मग याच्यावर निवाडा काय, याचा निर्णय काय. तेव्हा मग त्याच्यातनं असा तोडगा निघतो की ठीक आहे, प्रत्येक इंद्रियाने 1-1 वर्ष रजेवर जायचं, सुट्टीवर जायचं. ठीक आहे, मग डोळे सुट्टीवर जातात. फारसं काही अडत नाही, अडतं पण फार नाही अडत. एखादा अंध मनुष्य जसं आचरण करेल तसं शरीर 1 वर्षभर टिकून राहतं. कान सुट्टीवर गेले, घ्राणेंद्रिय गेलं, रसना गेली, स्पर्श गेलं तरी फारसं काही अडत नाही. पण जेव्हा प्राण शरीराबाहेर जायला लागतो तेव्हा बाकीची सगळी इंद्रिय कासावीस होतात, अशी ती कथा आहे. इथे सुद्धा तेच सांगितलं आहे. सगळी इंद्रिय म्हणतात की मीच आहे, मीच या शरीराला आधार देतो. आणि कसं त्याला एक दृष्टांत दिला आहे, प्रासाद इव स्तंभादयः. एखादा मोठा महाल असतो आणि त्याच्यातला जो खांब, त्याला अनेक खांब असतात. आपण बघतो मोठ्या दालनामध्ये अनेक खांब असतात आणि प्रत्येक खांबाला असं वाटतं की मीच हे छत तोलून धरलेलं आहे, माझ्यामुळेच हा प्रासाद उभा आहे. शरीराचं पण तेच आहे. शरीर हा सुद्धा प्रासाद आहे आणि प्रत्येक इंद्रिय स्वतःला खांब समजतं आणि महत्त्वाचा खांब समजतो की माझ्यामुळेच हे शरीर चाललं आहे. पण खरं तसं नाही आहे. खरं तसं नाही की त्याला प्रत्येक खांबाला असं वाटतं की मी जर बाजूला झालो तर सगळं महाल कोसळेल, पण तसं होत नाही. कारण इतर खांब आहेत ना. तर शरीर हे प्राणवान आहे हे इंद्रियाच्या व्यापारावरून किंवा कार्यावरून कळतं, म्हणजे प्रकाशित होतं. प्रत्येक इंद्रिय महत्त्वपूर्ण कार्य करतच असतं, त्यामुळे त्यांना गर्व होतो आणि प्रत्येकाला वाटतं माझ्यामुळेच हे शरीर आहे, महत्त्व कुणाचं आहे तर माझं. असं दुसऱ्या मंत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे.
छांदोग्य उपनिषदातल्या 5व्या अध्यायातला पहिल्या खंडामध्ये ही कथा आलेली आहे. ती पुढे आपण छांदोग्य बघू तेव्हा नक्कीच बघणार आहोत. फक्त आत्ता आपल्या माहितीसाठी सांगितलं. आता त्यांच्यातला जो वरिष्ठ आहे प्राण, तो काय म्हणतो बघा. आता 3ऱ्या मंत्रामध्ये प्राण काय म्हणतो आहे, तान वरिष्ठ हा प्राण हा उवाच. तो प्राण म्हणाला, मा मोहम आपद्यथ, मा मोहम आपद्यथ अहमेव एतत् पंचधा आत्मानं प्रविभज्य एतत् बाणम अवष्टभ्य विधारयामी इति. अहो तुम्ही काय भांडू नका आणि मोहात पडू नका. तुमचा संभ्रम झालेला आहे. मी सांगतो की मीच महत्त्वाचा आहे आणि मीच या 5 प्रकारांनी या प्राणाचं विभाजन करतो आणि कार्यरत होतो. आपल्याला माहिती आहे प्राणांचे 5 प्रकार आहेत. पंचप्राण म्हणतो ना, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. तर तुम्ही काय करताय, तुम्ही चुकीचं म्हणताय. मीच काय करतो, बाणम अवष्टभ्य. आता पुन्हा बाण शब्द आला आहे. बाण म्हणजे या शरीराला मीच धारण करतो. तुम्ही तुमची श्रद्धा नाही म्हणून तुम्हाला नीट कळत नाही. ते अश्रद्धधाना अभूभुः. आणि या सगळ्यांचा काही विश्वास बसला नाही. ते म्हणले काहीतरीच सांगतोयस तू, आमचा काही विश्वास बसत नाही. बघा ना, असं श्रेष्ठत्वाचा वाद सुरू झाला. आणि प्राण त्यांना म्हणतो की तुम्ही भ्रमात राहू नका. मा मोहम आपद्यथ, मोहाकडे वळू नका. कारण ह्या शरीराला खरं माझाच आधार आहे. तुम्ही अविवेकामुळे हा अभिमान धरताय. तुमच्यापैकी कुणीही हे शरीर तसं म्हटलं तर धारण करत नाही. मी स्वतःला 5 भागामध्ये विभागून घेतले. आता 5 विभाग आपल्याला माहिती आहेत. व्यान काय करतं, आता बघूया. प्रत्येक विभागाचं कार्य वेगळे बरं का. प्राण हा एकच आहे, पण त्याचे 5 कार्यानुसार 5 विभाग झाले. अशी भिंत नाही घातली, असं कंपाऊंड नाही आहे किंवा असं फेन्सिंग नाही आहे किंवा अशी बाउंड्री नाही आहे त्यांच्यामध्ये. पण तरी 5 विभागामध्ये हा प्राण कसा कार्य करतो तेही बघूया. व्यान काय करतो, व्यान हा शरीराच्या सगळ्या भागामध्ये राहून देहाचे सांधे मागे पुढे हलवण्याचं काम व्यानवायू करतो. जेव्हा संधिवात होतात, सांधे आखडतात, तेव्हा व्यानवायूचं कार्य कमी होतं किंवा व्यानवायू दुर्बल होतो, तेव्हा संधिवात होतो. बघा केवढा विचार आहे त्याच्यामागे. समान काय करतो, समान वायू आहे तो नाभिस्थानामध्ये राहतो. तो अन्नाचं पचन करून त्याचे 3 भाग करून योग्य ठिकाणी पोचवण्याचं काम करतो. समान जो आहे तो नाभीपाशी राहतो आणि त्याच्यामुळे पचन होतं. पचन संस्था बिघडली म्हणजे प्राण समान वायू गडबडला आहे. बघा ना, तो बरोबर तिथे विभाजन करतो. आपण फक्त अन्नाचा एक घास घेतो, पण त्याचा कुठला भाग शरीराच्या पुष्टीसाठी जावा, कुठला भाग बुद्धीच्या पुष्टीसाठी जावा आणि कुठला भाग विसर्जन व्हावा, हे कोण ठरवतो, हा समान वायू ठरवतो. उदान काय करतो, उदान वायू कंठस्थानात राहतो आणि अन्न आणि जलाला जठरामध्ये पोहोचवतो. बरोबर तो तिथे नेतो आणि कंठातल्या हितानाडीच्या योगाने स्वप्न आपल्याला पडतं आणि उचकी लागण्याचं काम हे उदान वायूमुळे होतं. प्राण काय आहे, प्राण हा तर मुख्य राजाच आहे. याचं वसतिस्थान कुठे, राहतो कुठे, हृदयस्थानात राहतो आणि दिवस आणि रात्र मिळून 24 तासामध्ये 21,600 वेळेला श्वासोच्छ्वास करून तो प्राणवायूचा पुरवठा करतो. प्राणवायू हा हृदयात राहतो आणि 24 तासामध्ये 21,600 वेळेला आपला श्वासोच्छ्वास होत असतो. अपानवायू काय करतो, हा गुदस्थानात राहून मलविसर्जनाचं काम करतो. असं त्याचं काम आहे. मलविसर्जन ही आपण अशी निंद्य किंवा त्याज्य गोष्ट समजतो, पण ते किती आवश्यक आहे. कारण शरीरामध्ये साठलेले जे दूषित वायू आहेत किंवा दूषित भाग जो आहे तो विसर्जन करून टाकण्याचं काम हा अपानवायू करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं तेव्हा अपानवायू बिघडला हे निश्चित समजावं. म्हणजे या पंचप्राणाचे पंचभाग पाहिले झाले. अजूनसुद्धा उपप्राण आहेत बरं का. म्हणजे नाग हा उपप्राण आहे, त्याच्यामुळे आपल्याला ढेकर येते. ढेकर येताना काहीतरी आतमध्ये क्रिया घडते ना, पोट भरलं आहे हे सांगण्याची ती पावती आहे. त्यामुळे ढेकर येते तेव्हा नागवायू काम करतो. जेव्हा आपण डोळ्याची उघडझाप करतो, चुकून म्हणजे अजाणतासुद्धा होते, मुद्दामसुद्धा कधी कधी करतो. ही उघडझाप कुठल्या वायूमुळे होते, ती कूर्म वायूमुळे होते. कृकल वायूमुळे आपल्याला शिंक येते. जेव्हा शिंक येते तेव्हा कृकल वायू
कार्यरत होतो, कृकल प्राण कार्यरत होतो. जेव्हा जांभई येते तेव्हा देवदत्त प्राण आहे आणि जेव्हा धनंजय प्राण आहे तो सगळ्यात महत्त्वाचं काम करतो की सगळ्या शरीरात राहून तो शरीर पुष्ट करत जातो. आपण अंगी लागणं म्हणतो की नाही, खाल्लेलं अंगी लागायला पाहिजे, ती ही सगळी क्रिया धनंजय वायू करतो. आणि एवढंच नाही तर मृत्यूनंतरसुद्धा आपण बघतो, व्यवहारातसुद्धा बघतो, मृत्यूनंतर बराच काळपर्यंत शरीर म्हणजे ते प्रेत, ते शव जर का ठेवलं गेलं तर ते फुगायला लागतं. कारण शरीरातले बाकीचे प्राण जरी संपले तरी धनंजय हा कार्यरत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर शरीर फुगण्याची क्रिया या धनंजय प्राणामुळे होते. आता हे सगळं प्राणाने या बाकीच्या इंद्रियांना सगळं समजावून सांगितलं, पण त्यांचा काही विश्वास बसला नाही. ते म्हणले छे तू काहीतरी सांगतेस. कारण त्यांना प्राणांची अनुपस्थिती माहितीच नव्हती. आपणसुद्धा व्यवहारात खूप गोष्टी ग्रँटेड धरतो, गृहीत धरतो. ती गोष्ट आहे तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण प्राणाची उपस्थिती आहे म्हणून ह्यांचं सगळ्याचं कार्य चाललं होतं. त्यांनी प्राणाचा ॲब्सन्स कधी जाणवलाच नव्हता, कारण तो असतोच. बघा ना, अन्य इंद्रियांचे व्यापार गाढ सुषुप्तीमध्ये लय पावले तरी त्याही अवस्थेमध्ये शरीरातील प्राण हा कार्यरत असतोच. त्यामुळे प्राणाच्या अस्तित्वामुळे सगळ्या इंद्रियांचे कारभार किंवा व्यापार चालतात असं म्हणले. पण हे सगळं दिसतं ना डोळ्यांना कळतं मी पाहतो, कानांना कळतं मी ऐकतो, जिव्हेला कळतं की मी स्वाद घेते, रस घेते. हे दिसतंय म्हणून आम्हाला दिसणाऱ्या गोष्टीवर आम्ही जास्त भुलतो, पण न दिसणारी गोष्ट आम्हाला त्याचं महत्त्वच कळत नाही. पण या सगळ्याच्या मागे श्रेष्ठ कोण आहे? तो प्राण आहे. हा प्राण आहे. आता तो प्राण काय झाला तो म्हणाला, सहा अभिमानात ऊर्ध्वम उत्क्रमते इव तस्मिन् उत्क्रामती अथ इतरे सर्वे उत्क्रामते तस्मिंच प्रतिष्ठमाने सर्वे एव प्रतिष्ठन्ते. तो काय केला? आता ह्यांचा गैरसमज होता ना बाकीच्या इंद्रियांचा, तो दूर करण्यासाठी तो म्हणाला थांबा मी तुम्हाला दाखवतो, मी जातोच. म्हणून गेल्यासारखं केलं. तो गेला नाही बरं का, गेला असता तर पुन्हा त्याला धारण करता येत नाही, मग संपलंच असतं. गेल्यासारखं त्यांनी केलं की जणू काही मी उत्क्रामते इव म्हणजे प्रमाणे नाटक केलं त्यांनी. आणि मग शरीराच्या वर जाऊ लागला तेव्हा सगळेजण बाहेर जाऊ लागले. जेव्हा तो पुन्हा शरीरामध्ये प्रतिष्ठित झाला तेव्हा बाकी सगळे प्रतिष्ठित झाले. बघा, खरंच आहे, त्या इंद्रियांनी आधी प्राणावर विश्वास ठेवला नाही. इंद्रियांचा अविश्वास, अश्रद्धा त्या प्राणांनी पाहिली आणि तो बाहेर जाऊ लागला. आता प्राणांनी स्वतःबद्दल आता आदर निर्माण केला. आता इंद्रियांना कळून चुकलं की नाही, हा आहे म्हणून आपण, हा जर का जरासरी बाहेर जायला लागला तरी बाकीची इंद्रिय सगळी निष्प्रभ होतात असंही आहे. त्यामुळे प्राणाची एकच इच्छा आहे की फक्त इंद्रियांनी त्याची वस्तुस्थिती समजावून घ्यावी, म्हणून प्राणांनी नुसती झलक दाखवली. जेव्हा प्राण बाहेर जायला लागला तेव्हा इंद्रियांची शक्तीसुद्धा जायला लागली, इंद्रिय सगळी निस्तेज झाली आणि त्यामुळे प्राणांनी जेव्हा पुन्हा शरीरामध्ये प्रवेश केला तेव्हा ती शक्ती परत आली. आता ह्याला एक दृष्टांत दिला आहे बरं का. उपनिषदाची हीच एक गोडी आहे की दृष्टांत, सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी दृष्टांत देतात. काय दृष्टांत देत आहेत? मधमाशीचं पोळं असतं, हनीकोंब असतं ना, त्यामुळे मधमाशाच्यामध्ये काय होतं, एक जी राणी माशी असते ना तिच्यावर बाकीच्या सगळ्या माशा ज्या आहेत, ज्या सेवक माशा ज्यांना म्हणतात, त्या सगळ्या तिच्यावर अवलंबून असतात. ती बाहेर पडली की त्या पोळ्याला काहीच अर्थ उरत नाही. इथे तेच सांगितले की सगळ्या इंद्रियांना मग पटलं की बाकी एखादं इंद्रिय नसेल तरी चालेल, पण प्राण आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी मग प्राणांची स्तुती केली आणि श्रेष्ठांची स्तुती केली की त्यांची कृपा लाभते आणि आपल्याला पुष्टी आणि तुष्टी प्राप्त होते असंही म्हटलेलं आहे. 4 मंत्र झालेत आपल्याला एकूण 13 मंत्र आहेत. बघूया आपण आता. पुढचे सोपे आहेत कारण हा महत्त्वाचा भाग आहे. आता पुढे म्हटलेलं आहे पिप्पलाद ऋषी आणखीन स्पष्ट करतात. हे एवढं तर आपल्याला कळलं, कुठल्या देवता आहेत कळलं, त्याच्यातली श्रेष्ठ देवता कोण आहे हेही कळलं. आता पिप्पलाद ऋषी म्हणतात, एषः अग्निः तपति, एषः सूर्यः, एषः पर्जन्यः, मघवान, एषः वायू,
एषः पृथिवी रयिर्देवा सदसच्चामृतं च यत् स एषः प्राणः. तोच हा प्राण आहे. हा प्राण काय करतो? आता ह्या प्राणाची कार्य किती आहेत शरीरातलं कळलं आम्हाला, पण अहो विश्वामध्ये सुद्धा हा प्राणच काम करतोय. काय करतो? हा प्राण आहे तो अग्निरूपाने तापतो. म्हणजे अग्नीतील दाहकता किंवा उष्णता हे प्राणाचं स्वरूप आहे. जिवंतपणा म्हणतो ना, अग्नी धुमसलेला असणं वेगळं आणि त्याच्या ज्वाळा अशा प्रज्वलित असणं म्हणजे तो जिवंत अग्नी. जेव्हा प्राण त्याच्यात असतो तेव्हा अग्नी चांगला तापतो, उष्णता देतो, दाहक असतो. तोच प्राण सूर्यरूप होऊन चराचर सृष्टीला प्रकाशमान करतो. प्राण म्हणजे जिवंतपणा आहे, प्राण म्हणजे सजीवता आहे. सूर्यामध्ये तो प्राण आहे म्हणून सूर्य तेजस्वी आहे. तोच प्राण मेघरूपाने पर्जन्यवृष्टी करतो. मेघात सुद्धा तोच आहे. अन्नधान्याची निर्मिती करतो. तोच प्राण इंद्रस्वरूप होऊन प्रजेचं पालन करतो. इथे आता इंद्राला शब्द फार सुंदर वापरला आहे, मघवान. मघवान म्हणजे इंद्र. बाकीची आपल्याला माहिती आहे, शक्र माहिती आहे, पुरंदर माहिती आहे, किंवा देवेंद्र माहिती आहे, अशी नावं माहिती आहेत. पण मघवान हे इंद्राचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. त्या मघवानामध्ये सुद्धा तोच प्रजेचं प्राण होऊन तोच प्रजेचं पालन करतो. तोच प्राण वायूच्या भेदांनी युक्त आहे. वायूमध्ये सुद्धा आवह, प्रवह, परावह असे अनेक प्रकार आहेत आणि त्यामुळे वायूमध्ये तोच आहे. तोच प्राण पृथ्वी आहे, तोच रई आहे, अन्न तोच आहे, चंद्रमा तोच आहे, तोच देव आहे. म्हणजे सगळ्यांना प्रकाशमान करणारा तोच आहे. तोच प्राण चंद्रमा होऊन वनस्पतीमध्ये रस निर्माण करतो. चंद्रामध्ये सुद्धा तेज आहे ना, सौम्य तेज आहे, शीतल तेज आहे. पण ह्या चंद्रातल्या तेजामुळे वनस्पतीमध्ये ते गुण निर्माण होतात. शतावरीमध्ये पोषणाचा गुण आहे, वेखंडामध्ये तिखटपणाचा गुण आहे. सुंठ वेगळी, वेखंड वेगळं किंवा धान्य वेगळं, या सगळ्यामधले ते गुण त्यांना प्रदान करण्याचं काम कोण करतो? चंद्रामधला प्राण करतो. समजलं ना? आता प्राणाची किती कामं आहेत हे कळलं. बरं, चंद्रमा बनून तोच विश्वाचं पालन, पोषण, वर्धन करतो. तोच मूर्त आहे, तोच व्यक्त आहे, तोच स्थूल आहे, तो दृश्य आहे आणि तोच अमूर्त पण आहे, तो अव्यक्त आहे, तो सूक्ष्म आहे, तो अदृश्य आहे. आता काय बोलायचं? सदसच्चाहम अर्जुन. सदमध्ये पण तो आहे, असदमध्ये पण तो आहे, व्यक्तात पण तो आहे, अव्यक्तात पण तो आहे. असा प्राण हा, हे झालं सृष्टीचं, परमेष्टीचं झालं. आता व्यष्टीमध्ये तो काय काम करतो? व्यष्टी रूपामध्ये शरीरामध्ये अन्न निर्माण करतो, ऊब निर्माण करतो आणि समष्टी रूपामध्ये सूर्य होऊन सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो. आपण पाहिलं होतं, तत्तेजो विद्धिमामकम किंवा गामा विश्वच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. शरीरामध्ये सुद्धा हा प्राण आहे म्हणून तो वायुरूपाने श्वासोच्छ्वास करायला मदत करतो आणि ब्रह्मांडामध्ये वायुरूपाने संचार करत विश्वाला जिवंत ठेवलं आहे. हे विश्व स्टँड स्टील नाही आहे, स्थिर नाही आहे, बदलणार आहे, हालचाल करणार आहे. रोज प्रत्येक विश्वामध्ये कणाकणांनी बदल होतो आहे, हालचाल होती आहे, जिवंत आहे. असं आहे म्हणूनच त्याच्यात गंमत आहे. हा प्राणच भोगता पण आहे, भोज्य पण आहे, आत्ता पण आहे, अन्न पण आहे, मूर्त अमूर्त सत असत सगळ्यामध्ये तो प्राणच आहे. असा तो आहे. आणि म्हणून तर गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा गणपतीची स्तुती म्हणजे नुसता तो सोंड असलेला वक्रतुंड शूर्पकर्ण लंबोदर गणपतीचं वर्णन नाही आहे. अथर्वशीर्षामध्ये सुद्धा त्याला म्हटलं आहे, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. किती प्रकाराने त्याला नावाजलेलं आहे, किती प्रकाराने त्याची स्तुती केलेली आहे. अहो एवढंच कशाला, शिवमहिम्नामध्ये सुद्धा हेच वर्णन आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा सगळ्याचा एकदम साकल्याने अभ्यास केला ना की एक गंमत येते. नुसतंच अथर्वशीर्ष नाही, नुसतंच शिवमहिम्न नाही, नुसतीच गीता नाही आणि नुसतीच उपनिषदं पण नाही. एका तत्वाला किती अंगाने सपोर्ट केलेलं आहे, किती अंगाने त्याची परिमाणं लाभलेली आहेत. शिवमहिमामध्ये सुद्धा म्हटलं आहे ना,
त्वम अर्कस्त्वम सोमस्त्वमसि पवनस्त्वम हुतवहं त्वमापस्त्वं व्योमत्वमुधरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वन्न भवसि. तूच अर्क आहेस, तूच चंद्र आहेस, तूच वारा आहेस, हे सगळं त्याच्यातही सांगितलं आहे. थोडे आपण डोळे उघडे ठेवले ना, थोडे बुद्धीचं दार किलकिलं जरी ठेवलं तरी अनेक गोष्टी एका सिद्धांताला अनेक गोष्टी आपल्याला परिपुष्ट करणार आहेत असं आपल्याला निश्चित जाणवतं. त्यामुळे ही प्राणाची आपण कार्य बघितली. आता हा प्राण कसा आहे फार सुंदर वर्णन केले. आता कार्य तर एवढी आहेत, एवढी कार्य हा कसा करू शकतो त्याला एक उदाहरण दिलं आहे. अरा इव रथनाभौ प्राणे सर्वं प्रतिष्ठितं रुचो यजंशु सामानी यज्ञक्षत्रं ब्रह्मच. याच्यातही 3 वेदांचा उल्लेख आहे, कारण हे अथर्व वेदातले ना. याच्यामध्ये ऋक म्हटलेले, ऋग्वेदातल्या ऋच आहेत, यजुर्वेदातले यजुर्मंत्र आहेत आणि सामवेदातले साम आहेत. हे कसे आहेत ह्याच्याबद्दल बघूया. आता आपल्याला चाक माहिती आहे, रथाचं चाक माहिती आहे. तो मधला जो पोर्शन असतो, मधला जो तुंबा म्हटलेला आहे त्याला, रथचक्राच्या तुंब्यामध्ये जसे सगळे आरे आधारलेले असतात, त्याच्यामध्ये खोचलेले असतात, त्याप्रमाणे या प्राणाच्या आधाराने सगळा विस्तार झालेला आहे. म्हणजे ऋग्वेदातल्या ऋचा असू दे, सामवेदातले साम असू देत, यजुर्मंत्र असू दे, त्याच्या आश्रयानेच झालं आहे. म्हणजे सगळ्याचा आश्रय कोण आहे? तो प्राण आहे. प्रश्न विचारला होता शरीराबद्दल, पण आता पिप्पलाद ऋषी समष्टी म्हणजे सृष्टी, व्यष्टी आणि समष्टी या सगळ्यातलं वर्णन करून सांगताय की तो प्राण कसा आधार आहे, सगळ्याचा आधार आहे. आणि सगळं त्याच्यावर आधारलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळं त्या प्राणावर आधारित आहे. आणि म्हणूनच ऋचा स्फुरतात, साम गायले जातात, हाताने पवित्र कार्य केलं जातं. हे सगळं कुणावर आहे? प्राणावर. प्राणाचं महात्म्य आपल्यालाही समजलं आहे. आता ते आरे फिरतात, पण ती नाभी किंवा तो रथचक्राचा जो तुंबा आहे मधला भाग, किंवा सायकलचं उदाहरण घेऊया. सायकल आपल्या परिचयाचे स्पोक्स असतात ना सायकलचे, ते मधल्या भागाशी जोडलेले असतात. मधला भाग स्थिर असतो, ते आरे मात्र फिरत असतात. तसंच जे काही वर्तमान काळामध्ये आहे ते प्राणामध्येच प्रतिष्ठित आहे. आणि प्राणच सगळ्याचा आधार आहे. म्हणजे भोगताही तोच, भोग्यही तोच आणि भोगही तोच. या सगळ्यांना प्राणाचा आधार आहे समजला. आता याचा संबंध भगवद्गीतेशी जोडूया. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. जे काही आहे ते ब्रह्मच आहे. त्याच वेगळ्या शब्दात इथे म्हणले जे काही आहे ते प्राणच आहे. शेवटी हे सगळे शब्द समानार्थीच आहेत हे आपल्याला पटायला लागतं. आता हा प्राण एवढं काम करतो, त्याच्या बदल्यात त्याला काही मिळतं का? मिळतं ना. आता राजा जसं प्रजेचं रक्षण करतो, पण त्या प्रजेला काही कर स्वरूपात काहीतरी राजाला द्यावं लागतं ना, टॅक्स द्यावं. की आजच्या भाषेत बघूया, आपल्या शहरामध्ये ती जी काय महानगरपालिका असेल तीसुद्धा, किंवा कॉर्पोरेशन ज्याला म्हणतो, हे आपल्यासाठी काही सोयी सुविधा पुरवते, त्याला आपण टॅक्स देतो की नाही? तुम्ही चांगल्या शहरात राहिलात तर जास्त टॅक्स आहे, खेडेगावात राहिलात तर कमी टॅक्स आहे. ही खरी गोष्ट आहे, पण टॅक्स द्यावाच लागतो. इथे पण तेच सांगितलं आहे, प्रजापतिश्चरसी गर्भे त्वमेव प्रतिजायसे तुभ्यं प्राण प्रजास्त्विमां बलिं हरंती यः प्राणैः प्रतितिष्ठसी. हे प्राणा, तू प्रजापती आहेस, सगळ्यांचा राजा आहेस, सगळ्यांचा स्वामी आहेस. तूच गर्भामध्ये संचार करतोस. बघा ना, त्या गर्भामध्ये ते बालक बिचारं असं अगदी आखडून बसलेलं असतं, पण त्या गर्भामध्ये संचार करणारा तूच आहेस. ही सगळी प्रजा सर्व काही तुलाच समर्पित करते, कारण तू सगळ्या इंद्रियामध्ये तूच राहतोस. आता बघा, उपनिषदातलं तत्त्व किती जुन्या डॉक्टरांच्या सुद्धा पलीकडचं तत्त्व आहे. हे या ऋषींना कसं कळलं होतं? ते म्हणतात, जीव काय करतो? पहिल्यांदा आपल्याला राहण्यासाठी घर निर्माण करतो. ज्याप्रमाणे विश्वामध्ये सुद्धा पहिल्यांदा जेव्हा
या ब्रह्मानी संकल्प केला, परब्रह्मानी संकल्प केला, तेव्हा पहिलं काय निर्माण झालं? आकाशः. आकाश म्हणजे सगळं वावरायला एक स्पेस पाहिजे ना, एक जागा पाहिजे ना, ती निर्माण केली. जीवाच्या सुद्धा पहिल्यांदा तो घर निर्माण करतो, तसंच मग त्याच्यामध्ये तो विराट प्रकट झाला. तसंच हा जीव जो आहे ना, पहिल्यांदा 5 महिने गर्भाशयामध्ये त्या देहाची वाढ होत असते. एवढूसा एक कण असतो, तो भ्रूण असतो, त्याचा एक जिवंत बालक तयार होतो, देहाची वाढ होत असते आणि 6व्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये प्राणाचा संचार होतो. आपण म्हणतो 6व्या महिन्यापासून गर्भामध्ये हालचाल जाणवायला लागते, कारण प्राणाचा संचार झालेला आहे. आधी नुसताच देह वाढत असतो, त्यामुळे गर्भधारणेनंतर तूच गर्भात प्रवेश करतोस, तूच जिवंत बालक बनवतोस, वडिलांच्या रूपाने तूच होतास आणि त्यांचाच अंश बनून तू पुन्हा पुत्र रूपाने जन्माला येतोस. पुत्राला पित्याचा आत्माच मानला आहे आणि म्हणून त्याला म्हणले प्रतिजायसे. वडील पुन्हा जन्माला येतात मुलाच्या रूपाने. काय काय कल्पना आहे, काय कल्पना आहे. वडीलच पुन्हा मुलाच्या रूपाने जन्माला येतात. आणि दुसरा एक अर्थ आहे प्रतिजायसेचा, की वडिलांप्रमाणेच तो होतो. किंवा आणखीन व्यापक अर्थ घेतला तर माणसाला माणूसच होतो ना, माणसाचंच मूल होतं. कुत्र्याला कुत्रा होतो. प्रतिजायसे हाही अर्थ आहे. माणसापुरतं नाही, मांजराला मांजरच होते, घोड्याला घोडाच होतो, गाईला वासरूच होतं. हे सगळं जर आहे त्याच जातीच्या पुत्राचा जन्म होतो, म्हणून प्रतिजायसे म्हटलेलं आहे. या शरीरात जी सगळी इंद्रिय आहेत ती आपापला करभार तुलाच अर्पण करतात. बघा आता इतकी व्यापक कल्पना आहे, समजावून घेऊया थोडी. पूर्वी अशी पद्धत होती की शेतामध्ये एखादा काही सोन्याचा मोहरांचा हंडा सापडला तो आधी राजाला द्यायचा, मग राजा त्याच्यातलं बक्षीस देतो. आपल्या शरीरात सुद्धा हीच सिस्टीम आहे, हीच पद्धत आहे. डोळ्यांनी काही पाहिलं, खूप सुंदर दृश्य दिसलं मला, निसर्ग दृश्य खूप सुंदर दिसलं की आनंद कुणाला होतो? डोळ्याला होतो का? अहो नाही 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 नाही. हे सगळं जे दृश्याचे जे संदेश आहेत ते प्राणापर्यंत पोचवले जातात. प्राण संतुष्ट होतं आणि मग मी म्हणते काय सुंदर दृश्य आहे. डोळ्याला आनंद नाही, कानाने मधुर संगीत ऐकलं, पक्ष्यांची किलबिल ऐकली, प्राणांना आनंद होतो. जिव्हेने काहीतरी सुंदर छान मला खायला मिळालं, इथे आत्मा संतुष्ट होतो म्हणतो ना आपण. म्हणजे हे सगळं जे बघतात त्याच्यातला एक भाग तिथे पोचवतात. कर आहे तो, टॅक्स आहे तो पोचवतात. त्यामुळे डोळे जे दृश्य पाहतात ते प्राणांना अर्पण करतात, कान नाक जे आस्वाद घेतात ते प्राणांना पोचवतात आणि इंद्रिय त्याचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. भोग कोण घेतो? तो प्राण घेतो. आणि म्हणून चांगली गोष्ट काही मिळाली, काही चांगलं वस्त्र मिळालं, चांगलं घर मिळालं, चांगलं खायला मिळालं, चांगलं ऐकायला पाहायला मिळालं, संतुष्ट कोण होतो? जीव सुखावतो, प्राण सुखावतो. तसंच चित्त थाऱ्यावर नसेल, ते प्राण जर का कार्यरत नसेल तर आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे इंद्रियांना स्वतःची खरं तर बुद्धी नसते. आता बघा या प्राणांचं श्रेष्ठत्व आता इंद्रियांनी मान्य केल्यामुळे सगळी इंद्रिय आता त्यांना कळलं की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? प्राण श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून ती प्राणाची पूजा करून आपण त्याला सर्व अर्पण करतात आणि सगळ्या विषयांचं ग्रहण केलं जातं. आणि म्हणून संवेदना अर्पण करतात, कारण प्राण हाच या विश्वामध्ये एकच भोगता आहे. आणि म्हणून आपण देवतांची सुद्धा प्रतिष्ठापना किंवा प्राण प्रतिष्ठा करतो ना, त्यामुळेच. समजलं की नाही? उपनिषदही साधी नाही आहेत. तुमच्या सगळ्या व्यवहारातले सुद्धा व्यापार त्यालासुद्धा उपनिषदाचंच अधिष्ठान आहे, बैठक आहे. एक एक जितका आपण विचार करत जाऊ ना, या उपनिषदांनी आपलं जीवन व्यापलं आहे. मग याचा अभ्यास नको का करायला? आणि आपण भारतीयांनी करायचं नाही तर दुसरं कोण करणार? आपणच करायला पाहिजे. समजो नाही तर न समजो. आणि समजतंय ना, काहीच अवघड वाटत नाही आता उपनिषद. वाटतंय का तुम्हाला? खरं सांगा बरं. नाही ना. उपनिषदही आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली आहेत. आपलं नित्य जीवन म्हणजे आपलं स्वतःचं फिजिकल जे काय लाईफ आहे किंवा सोशल आहे किंवा बाकीचं सगळं जे आहे ते सगळं स्पिरिच्युअल लाईफ सगळं त्या उपनिषदाशी जोडलेलं आहे. मग ही उपनिषदं समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया, कारण ही उपनिषद ही प्राणप्रतिष्ठा
आपल्या आणलेल्या शाडूच्या गणपतीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा तो वेगळा दिसतो की नाही गणपती आपल्या घरी आल्यावर. दुकानातला वेगळा असतो, आपल्या घरी आल्यानंतर तो खरंच त्याच्यामध्ये प्राणाचा संचार होतो. पण हे सगळं करत असताना इंद्रिय काहीही करत नाहीत बरं का. हे आपण सारखं वारंवार लक्षात घेऊ. डोळ्याला तो आनंद मिळत नाही. डोळे हे साधन आहेत प्राणापर्यंत पोचवण्याचं. डोळे हे काही सगळं करून नामानिराळे, ते कशातच नाहीत. म्हणजे असं म्हटलं आहे ना की चमच्याने आपण खातो, कधी बासुंदी खातो, कधी भेळ खातो, कधी गुलाबजाम खातो, कधी छोले खातो. काही आपण चमच्याने ज्या वस्तू खातो, चमच्याला त्याचं काही आहे का की कालचं मस्त होतं, कालचं आईस्क्रीम छान होतं, असं चमचा नाही म्हणणार. कोण म्हणणार? तो प्राण म्हणणार. तसं चमचा जितका अलिप्त आहे तेवढेच डोळे, कान, सगळे इंद्रिय अलिप्त आहेत. किंवा एक संस्कृतमध्ये सुभाषित फार सुंदर सांगितलं आहे, यस्य नास्ति विवेकस्तु केवलम यो बहुश्रुतः नस जानाति शास्त्रार्थान दर्वी पाकरसानिव. ते डाव जो असतो, आपण पातेल्यात जे आमटी ढवळतो किंवा सार असेल किंवा बासुंदी असेल किंवा पिठलं असेल, त्या डावाला काही ज्ञान नसतं. तशीही इंद्रिय आहेत आमची, त्यांना काहीही ज्ञान नाही आहे. पण म्हणून ती साधन आहेत, पण मुख्य भोगता कोण आहे? तो प्राण आहे. हे आता आपल्याला कळलं. आता एक एक ज्या देवता आहेत त्यांचं वैशिष्ट्य समजून घ्या. पहिल्यांदा अग्नी. अग्नीला काय म्हणलेलं आहे? देवानां असि वह्नितमः पितॄणां प्रथमा स्वधा ऋषीणां चरितं सत्यम अथर्वांग अंगिरसम असि, असं त्याला म्हटलेलं आहे. आता हे प्राणा सगळ्या देवतामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तो अग्नी हा श्रेष्ठ आहे. म्हणजे बघा ना, यज्ञ, याग, यष्टी काही करायचं झालं तर आधी नांदी श्राद्ध करावं लागतं. काय विचार केला आहे आमचे. आपल्याला वाटतं की आपल्या घरात गुरुजी येतात, काहीतरी पूजा करतात, ते काहीतरी फालतू आहे. अहो नाही, प्रत्येक मंत्राला, प्रत्येक क्रियेला, प्रत्येक दिशेला अर्थ आहे. नांदी श्राद्ध करतात. पितरांना जे अर्पण करतात त्याला स्वधा म्हटलेलं आहे. आणि ती वाहून नेण्याचं कार्य हा अग्नी करतो. आणि म्हणून आपण ह्याला हव्यवाहनं किंवा आहवनीय अग्नी असं म्हटलेलं आहे. हा पोचवण्याचं काम करतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. आता अथर्व आणि अंगिरस इथे प्राण म्हटलेले. हे दोन ऋषींनी हे अथर्व वेदाचं निर्मिती केलेली आहे. अंगिरस म्हणजे इंद्रियांची शक्ती. आता त्या नावावर श्लेष केलेलं आहे. अंगिरस, अंग म्हणजे इंद्रिय आणि रस म्हणजे शक्ती. अंगिरस ही इंद्रियांची शक्ती आहे आणि इंद्रियांची शक्ती म्हणजेच प्राण आहे. प्राण असेल तरच इंद्रिय शक्तियुक्त असतात आणि प्राणाचा अभाव झाला तर इंद्रिय रसहीन, शुष्क, निस्तेज होतात. आणि म्हणून त्या सगळ्या देहाचं जे सार आहे, रस आहे, ते प्राण जेव्हा सुस्थिर असतात. आता सुस्थिर म्हणजे अथर्व, लक्षात घेऊया. थर्व म्हणजे हलणारं आणि अथर्व म्हणजे न हलणारं. बुद्धी स्थिर पाहिजे, मन स्थिर पाहिजे, इंद्रिय स्थिर पाहिजे. आणि या स्थिर बुद्धीच्या अपेक्षेने अथर्व शीर्ष म्हणावं. सब मेधावान भवती, त्याला निश्चित तो बुद्धिमान होतो. खरंच आहे ना, प्राणामुळेच सगळी इंद्रिय टवटवीत दिसतात. प्राण नाही तर सगळं नाहीच. आपण एरवीसुद्धा उपास केला किंवा 2 दिवस तुम्हाला पाणी मिळालं नाही तर तुमचे डोळेसुद्धा निस्तेज दिसायला लागतील. त्यामुळे इंद्रियाचे सगळे व्यवहार शुद्ध पाहिजेत, सात्विक पाहिजेत, पवित्र पाहिजेत. आणि म्हणून हे सगळं सत्य हे सुद्धा प्राणाचंच रूप आहे. आणि तो अग्नी आपल्या शरीरात आहे, म्हणून एवढं तरी आपलं टेम्परेचर आहे. तो अग्नीच नसता, तो प्राणच नसता तर आपण गार पडलो असतो. नको आहे ना असं. म्हणून अग्नीची पूजा करायची. आता दुसरी पूजा केली आहे, दुसरी स्तुती केली आहे इंद्राची. इंद्रस्त्वम. इंद्रस्त्वम प्राणतेजसा रुद्रोसी परिरक्षिता त्वमंतरिक्ष चरसी सूर्यस्त्वम ज्योतिषां पतिः. हे प्राणा, तूच इंद्र आहेस. त्यालाच सगळं म्हटलेलं आहे. तू अग्नी आहेस, तू इंद्र आहेस. आता इथे देवांचा राजा इंद्र हा अर्थ नसून प्राणांचं ईश्वरत्व इथे सूचित केलेलं आहे. इंद्राला इंद्र का म्हणतात? कारण तो देव आहे, तो श्रेष्ठ देव आहे. तसंच इथे हा इंद्र कोण आहे? हा प्राण आहे. त्यामुळे हे ईश्वरत्व आणि ईशन शक्ती आहे ना त्याच्याकडे. ईशन म्हणजे नियंत्रण करणं आणि शासन करणं हे प्राणाकडे आहे.
तू नियामक असून तू सर्व शक्तिमान आहेस आणि सौम्य अशा विष्णू रूपाने वर्तमान काळात तू सगळ्यांचं रक्षण करतोस. सगळं तूच आहे खरं तर. उत्पत्ती करता तूच आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि. अरे काय सुंदर आहे. त्यामुळे उत्पत्ती स्थिती लय करणारा तूच आहेस. ब्रह्मा विष्णू महेश तूच आहेस. तूच अंतरिक्षामध्ये सूर्यरूपाने उदय पावतोस, अस्त पावतोस. या प्राणामुळेच हे सगळं जीवन जे आमचं आहे ते समृद्ध आहे, सुस्थितीत आहे. आता पर्जन्याला विनंती केली, पर्जन्याची स्तुती केली. प्राण म्हणजेच पर्जन्य आहे. काय म्हटलेलं आहे 10व्या मंत्रामध्ये, इथे प्राणते म्हणजे श्वास घेते हा एक अर्थ आहे, आणि प्राणते प्रजा, हा प्राण हे तुझी प्रजा आहे असं दुसरा अर्थ आहे. बघा ना, आपल्याला जलचक्र माहिती आहे, सृष्टीचक्र माहिती आहे. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते, मग ते हलकी होते, ती वर जाते, त्याचे मेघ होतात, त्याची वर्षा होते. म्हणून प्राणांना सूर्य म्हटल्यावर वृष्टी करणारासुद्धा तोच आहे. जेव्हा तू पाऊस पाडतोस तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. ही प्रजा, प्रजा म्हणजे लोक ह्या अर्थाने, शरीर या अर्थाने सुद्धा आहे. बघा ना, पावसाची पहिला सर आली की काय आनंद होतो, अतिशय आनंद होतो. कारण आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे भरपूर आपल्याला अन्न निर्मिती होणार आहे. आणि सूर्याला तर जगताचा प्राण म्हटलेलं आहे. खरं सांगू का, पाऊस पडणं ही ईश्वराची लीला आहे, क्रीडा आहे. पण त्याहीपेक्षा पर्जन्य दर्शन हे साक्षात ईश्वराचं दर्शन आहे. पहिल्या पावसात जरूर भिजावंच, जरूर, कारण ती कृपा आपल्या अंगावर पडत असते आणि म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे. आता पुढचं मातरिश्वाचं वर्णन आहे. वायूमध्ये सुद्धा प्राणच आहे ना, पण त्याला एक वेगळा शब्द वापरला आहे जो तुम्हाला अजिबात पटणार नाही. या प्राणाला म्हटले व्रात्यः. व्रात्यः म्हटलेलं आहे. व्रात्य आपण कुणाला म्हणतो? एखादा खोडकर मुलगा आहे, दंगेखोर मुलगा आहे की त्याला म्हणतो कसला व्रात्य मुलगा आहे. आता इथे प्राणाला का व्रात्य म्हटले? काय मंत्र आहे तो वाचूया. 11वा मंत्र आहे. व्रात्यः त्वं प्राण एकर्षी आत्ता विश्वस्य सत्पतिः वयम आद्यस्य दातारः पिता त्वं मातरिश्वनः. व्रात्य आहे. आता व्रात्य शब्दाचा खरा अर्थ आहे, आपण म्हणतो तो बरोबर आहे, पण आपण जरा वेगळ्या अर्थाने घेतो. खरा व्रात्य शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्यावर कोणी संस्कार केले नाही, जो संस्काररहित आहे असा मुलगा. इथे या प्राणावर कोण संस्कार करणार? या परब्रह्मावर संस्कार तरी कोण करणार? कारण संस्कार कोणी करायचे असतात? आईवडिलांनी, ज्येष्ठांनी. अहो, ह्याच्यापेक्षा ज्येष्ठ कोणी नाहीच आहे ना. मग ह्याच्यावर संस्कार कोण करणार? म्हणून त्याला व्रात्य म्हटलेलं आहे. कारण प्रथमच जत्वात, तो पहिल्यांदा तोच जन्माला आला, त्याच्यावर नंतरचे कोणी संस्कार करू शकत नाहीत. गंमत आहे की नाही? ही गंमतच आहे. प्राण हा सर्वप्रथम जन्माला आल्या असल्यामुळे त्याच्यावर संस्कार करण्यासाठी कोणी नाहीच आहे, म्हणून तो असंस्कृत आहे. पण असंस्कृत म्हणजे वाईट अर्थाने नाही बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाहीत असं म्हटलेलं आहे. आता हा असा एकमेव आहे, अद्वितीय असा आहे, आणि त्याच्यावर संस्कार कोण करणार? जो मलिन आहे ना त्याला आपण शुद्ध करून घेतो. बाजारातनं भाजी आणली की ती आपण धुतो, किंवा काही वस्तू आणली की आपण ती धुवून घेतो, कारण ती मलिन झाली. अहो, हा मलिनच नाही आहे ना, हा निर्मल आहे, हा विमल आहे, हा अमल आहे. त्यामुळे त्याच्यावर संस्कार कोण करणार? आणि तो कसा आहे? एकर्षी आहे, एक ऋषी, सर्वश्रेष्ठ द्रष्टा. ऋषी याचा अर्थ आहे द्रष्टा, आणि हा कोण आहे? सर्वश्रेष्ठ द्रष्टा आहे, आत्ता आहे. कारण तो प्राण हा प्रथमज आहे, अयोनिज आहे, तोच ईश्वर आहे. तो सगळ्या दैवी सात्विक गुणांचं भांडार आहे. विश्वस्य सत्पतिः, विश्वामधला सत्पती तोच आहे. वयम आद्यस्य दातारः पिता त्वं मातरिश्वनः, आणि तू आमचा पिता आहेस. नहा म्हणजे आमचा, मातरिश्व हा पिता आहे. आता हे सगळ्याला अग्नीमध्ये प्राण आहे, पर्जन्यामध्ये प्राण आहे, सूर्यामध्ये प्राण आहे, सगळ्यामध्ये प्राण आहे एवढं पाहिलं आपण. इंद्रामध्ये आहे. आता सगळ्या इंद्रियामध्ये तो कसा वापरतो बघा. 12वा आणि 13वा एवढे 2च मंत्र राहिलेत. या ते तनुर्वाची प्रतिष्ठिता, या श्रोत्रे या च चक्षुषी, या च मनसी संतता शिवां तां कुरु मा उत्क्रमीहि.
फार सुंदर सांगितलं. अरे तू जाऊ नको, मा म्हणजे नको, आणि उत्क्रमी ही उत्क्रमण करू नको, इथनं जाऊ नको. सगळी इंद्रिय त्याला विनवणी करतायत. कारण तू कसा आहेस अरे प्राणा, तुझा जो अंश आहे ना तो वाणीत आहे, कानात आहे, डोळ्यात आहे, मनात भरलेला आहे, व्याप्त आहे, आणि तो आमचं मंगल करणार आहे. हे असू दे, तू हे शरीर सोडून जाऊ नको बरं का. वाणीने आम्ही विचार अभिव्यक्त करतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो. ही सगळी मुख्य प्रातिनिधिक इंद्रिय आहेत, आणि या सगळ्यांच्या मागे असलेल्या मनात प्राणाचीच मुख्य शक्ती भरलेली आहे. आता हे उघड उघड जी इंद्रिय काम करतात, जी आम्हाला माहिती आहे ती, पण ह्याच्या पलीकडे यकृत काय काम करतं, जठर काय काम करतं, आम्हाला माहिती नाही. आतमध्ये स्वादुपिंडाचं काय काम आहे, आम्हाला काही माहीत नाही. पण हे सगळं त्या प्राणाच्या आधारावर आहे. पण आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही एक ढोबळमानाने फक्त त्याचं वर्णन करतो आहे. नाहीतरी वाणीला वक्तृत्वाची शक्ती प्राप्त होते ती तुझ्यामुळे. ज्या वाणीमध्ये प्राणांचं प्राबल्य आहे, प्रकर्षाने प्राण आहे, ती वाणी उत्तम वक्तृत्व करू शकते ना. कानामध्ये तुझं स्वरूप असल्यामुळे श्रवणशक्ती प्राप्त होते. डोळे तुझ्यामुळेच पाहू शकतात. मन संकल्पादी व्यापारामध्ये प्रवृत्त होतं ते कुणामुळे, तुझ्यामुळेच. त्यामुळे सगळं शरीर आणि इंद्रियामध्ये तुझंच स्वरूप आहे, ते तू स्थिर कर, शांत कर. पुन्हा शब्द आला आहे अथर्व. स्थिर कर, शांत कर. म्हणजेच तू या शरीराला सोडून बाहेर जाऊ नकोस. तुझ्या उत्क्रमणाने माझं हे मंगल पवित्र शरीर आहे ते अमंगल होईल. काय वर्णन केलं आहे. या शरीर हे शिवमय आहे, शिवयुक्त आहे. तू बाहेर गेलास की त्याचं शव व्हायला वेळ लागणार नाही. तू बाहेर जाऊ नकोस. प्राणांना विनंती केलेली आहे. बघा काय सुंदर आहे. या शिवाचं शव व्हायला नको असेल तर तू प्राणाच्या या शरीराच्या बाहेर जाऊ नकोस. बघा ना, मंदिरामध्ये ईश्वराची मूर्तीची प्रतिष्ठापना असेल तरच त्या मंदिराला मांगल्य आहे ना, पावित्र्य आहे. या शरीरात बाकी सगळं आहे, अगदी उत्तम देह आहे, पण फक्त प्राण नाही. तर होईल का, त्याचं शव होणार आहे, त्याला मांगल्य प्राप्त होत नाही. खरं म्हटलं तर हे शरीर अशुद्धच आहे. इतकं घाणेरडं शरीर आहे, इतकं अपवित्र आहे की काय सगळी घाणे ठासून भरलेली आहे. पण तू आहेस ना, तू आहेस ना, म्हणून ते मंगल आहे, म्हणून ते पवित्र आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. असा तो परमेश्वर म्हणजे प्राण आहे, म्हणून हे सगळं देह चालतो आहे. तू सोडून जाऊ नकोस असं म्हटलेलं आहे. आता अगदी शेवटचा अखेरचा मंत्र आहे. प्राणस्य इदम वशे सर्वं त्रिदेवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रींश्च प्रजांश्च विधेहि न इति. तू आता कशाचं आमचं सगळ्यांचं रक्षण कर. आम्ही चुकीचं वागतो आहे, खरंच आहे. आम्ही किती वाटेल त्या गोष्टी ज्या करू नयेत ते करतो आहे आम्ही. पण तू कोण आहेस? आमच्या आईसारखी आहेस. मातेव रक्षसी. तू कशी आहेस? मातेव पुत्रान रक्षस्व. आई कशी? पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानिल तयाचा खेद. मुलगा कितीही चुकला तरी आई पांघरून घालते ना. तू आमचं रक्षण कर. पण सगळ्या विषयांचं प्राणच रक्षण करतो, म्हणून हे प्राणा तू आमचं रक्षण कर. कसं? आई जसं आपल्या पुत्रांचं सगळ्या बाजूनी रक्षण करते, सगळ्या बाजूनी, कुठलीही बाजू असू दे, सगळ्यापासून रक्षण करते, सर्वतोपरी काळजी घेते. शिवाय मुलाला योग्य मार्गदर्शन करते, वाईट मार्गापासून परावृत्त करते, त्याच्या अधःपतनापासून रक्षण करते. त्याप्रमाणे इंद्रिय मनाला प्रार्थना करतात, प्राणाला प्रार्थना करतात की तू आमचं रक्षण कर, आमचा उत्कर्ष कर. आणि आमचा उत्कर्ष व्हायचा असेल तर धन बुद्धी आवश्यक आहे. आई नुसतंच काही त्याला पाठीशी घालते असं नाही. चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणते. अधःपतन होत असेल तर त्याच्यापासून रक्षण करणारी जशी आई आहे तसा प्राण ही आमची आई आहे. आणि आमचं सगळ्या बाजूनी तू रक्षण कर. आणि हे सगळं करत असताना श्रींश्च प्रज्ञांश्च विधेही. आम्हाला संपत्ती पण दे, आम्हाला बुद्धी पण दे. कारण सगळ्या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहे, नुसती बुद्धी नाही. आणि खरंच आहे, ब्राह्मणाच्या मुखामध्ये सतत वेदमंत्र असणं हेच त्याला भूषणावह आहे. जितके वेदमंत्र आपल्या मुखामध्ये असतील
तितकी बुद्धी तल्लख होणार आहे, कुशाग्र होणार आहे असं म्हटलेलं आहे. बुद्धी, ज्ञान, विद्या हे ब्राह्मणाचं खरं धन आहे, ऐश्वर्य आहे. तसंच धन, ऐश्वर्य, सत्ता, राज्याच्या अधिकाधिक विस्तारलेल्या सीमा ही क्षत्रियांची खरी लक्ष्मी आहे. याप्रमाणे ब्राह्मणांची सरस्वती आणि क्षत्रियांची लक्ष्मी या दोन्हीही प्राणांच्या अधीन आहेत. क्षत्रियांचं पराक्रम, त्यांची संपत्ती हे सगळं आवश्यक आहे आणि ते सगळं प्राणावर आहे. म्हणून आता शेवटची विनंती केली आहे, म्हणून हे प्राणा तू आम्हाला धन दे, ऐश्वर्य दे, हे सगळं देच, शिवाय त्याशिवाय आम्हाला सद्बुद्धी दे. धन मिळालं, ऐश्वर्य मिळालं, पराक्रम मिळाला तरी त्याचा वापर कसा करायचा हे समजायला पाहिजे ना, त्याच्यासाठी बुद्धी पाहिजे. बलवानों को दे दे ज्ञान आहे ना, आपल्या गीतामध्ये म्हटलेलं आहे. बलवान माणूस असेल पण त्यांनी त्याची शक्ती कुठे वापरायची? एखाद्या गरीबाला दटावण्यासाठी नाही, त्याचं रक्षण करण्यासाठी. त्यामुळे विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमे तज्ज्ञानाय दानाय च रक्षणाय. हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्याचा संगम झाला पाहिजे. ही सुबुद्धी पाहिजे, सारासार विवेक आहे. त्यामुळे पैसा चांगलाच असतो, पण धनवान व्यक्तीकडे जर का विवेक नसेल तो पैसा वाईट ठरतो. पैशाचा विनियोग कसा करायचा हेही कळलं पाहिजे. आणि अशी आता ही प्राण सगळ्यात इंद्रिय ही प्राणांची स्तुती करत आहेत. त्या सगळ्या त्रैलोक्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या प्राणाच्या अधीन आहेत. भगवंताच्या सत्तेशिवाय या वृक्षाचं एक पानही हालत नाही असं आपण म्हणतो. त्यांनी दिलेल्या शक्तीशिवाय ते बीज अंकुरणारसुद्धा नाही. बी आम्ही पुष्कळ बिया पेरतो, सगळ्या कुठे उगवतात? कारण त्याची सत्ता आहे ना. त्याच्या मनात नसेल तर ती बीचं अंकुरणार नाही. ती सगळी म्हणजे ही पंचमहाभूतंसुद्धा असणार नाही, वारा वाहणार नाही. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कृतीत त्याची शक्ती आहे, त्याचं वास्तव्य आहे. आणि माणसांच्या प्रयत्नालासुद्धा त्याची कृपा आवश्यक आहे. आम्ही घरामध्ये मंगल कार्य करतो, लग्न कार्य, काहीतरी पवित्र कार्य करतो, पण आपण त्याच्या शेवटी सगळं आपणच करतो. हॉल आपणच बुक करतो, डेकोरेशन आपणच करतो, गुरुजींना आपणच बोलवतो, केटरर आपणच करतो. तरीसुद्धा आपल्याला आपण लिहितो कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. हा प्राण येतो, हा प्राण आहे. त्यामुळे माणसांच्या प्रयत्नाला सुद्धा त्याची कृपा असेल तरच यश मिळतं. पण म्हणून आपण प्रयत्नच करायचा नाही का, मग जाऊ दे तो करेल मी कशाला करू, असं नाही आहे. आपल्याला जी इंद्रिय दिली आहेत, मन दिलं आहे, बुद्धी दिलं आहे, त्याच्या जोरावर उत्तम प्रयत्न करायचे. पण कृपा मात्र त्याचीच असायला हवी. आणि ही कृपा केव्हा मिळेल? त्याला आवडेल असं वागू तेव्हा. आम्ही शुभाचाच ध्यास घेऊ, देवहितासाठीच आयुष्य वेचू, म्हणजे देव प्रसन्न होते. ओम भद्रं कर्णेभी पहिला शांती मंत्र म्हटला ना, तो इथे कसा ॲप्लिकेबल आहे. आपण जे काम करू, कितीतरी हालचाली कराव्याच लागतात. प्रत्येक काम तपासून घेऊया की हे त्याला पसंत पडेल ना. त्यामुळे जे संकल्प त्याला आवडतील तेच आपण करूया. जो आवडतो देवाला तोची आवडे सर्वांना, असं आपल्याला वागता यायला पाहिजे. जनकल्याण करता यायला पाहिजे. माणूस आहे शेवटी, चुकू शकतो, वाईट होऊ शकतो. आम्हाला आकर्षण वाटतं सुद्धा, काही त्याज्य गोष्टींचंसुद्धा आम्हाला आकर्षण वाटतं. पण म्हणूनच प्रार्थना केली की तू आम्हाला योग्य मार्गावर ठेव. चुका होतील आमच्या हातून, आम्ही चुकणारेच आहोत, आम्ही अपूर्णच आहोत. पण तू आहेस ना पूर्ण, तू आम्हाला सांभाळून घे, चांगल्या मार्गावर ठेव. म्हणजे आम्हाला श्री, कांती, कार्य करण्याची शक्ती, प्रज्ञा, सद्बुद्धी सगळं दे. वाईट विचार आमच्या मनात येऊच देऊ नकोस. आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी सदैव ठेव. आयुर्बलम यशोवर्ष प्रजा पशून वसूनिच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वन्नो देहि वनस्पते. अशी वनस्पतींकडे प्रार्थना केली आहे. पण वनस्पतींचा प्राण कोण आहे? तो प्राण आहे. वनस्पतींचा आत्मा कोण आहे? तो प्राण आहे. त्या प्राणालाच आपण हे मागूया की आमच्यावर कृपा कर. आमच्या शरीरावर, म्हणजे व्यष्टीवर, समष्टीवर, परमेष्टीवर सगळ्यामध्ये तू भरून राहिलास. आणि त्याची कृपेची आपण अपेक्षा करूया, त्यासाठी प्रार्थना करूया. आणि आज प्रश्नोपनिषदाच्या दुसऱ्या भागामध्ये आज इथेच थांबूया आणि प्रार्थना म्हणूया.
ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।